दर्शक नमस्कार. अस्मिता विजन प्रस्तुत संवाद विशेष मुलाखतींच्या या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. दर्शक आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण अक्कलकोट तालुक्यातील 24 राज्यांच्या सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे असे आदरणीय कौडगीमठ सरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आजच्या या मुलाखतीमध्ये कौडगीमठ सरांचा प्रवास आणि एकंदरीत सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही 24 राज्यांच्या सेट परीक्षा पास झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांनी संघर्ष अनुभवला, त्यांना काय प्रेरणा मिळाली, या सगळ्या गोष्टींचा आता आपण मागोवा या मुलाखतीतून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू सर. खरं तर तुमचा हा प्रवास आहे, तुम्ही 24 राज्याचे सेट परीक्षा उत्तीर्ण आहात सर, म्हणजे क्वालिफिकेशन तुमच्याकडे ते आहे. एकंदरीत हा प्रवास तुमचा कसा आहे? आता मी कुठून सांगावं हेच मला आता वाटतं की मी 24 सेट परीक्षा आणि 3 नेट परीक्षा, 4 TET कसं पास झालो हेच आता मला थोडं आश्चर्य वाटतो सर. हो. परंतु वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर तुम्ही चांगला केला तर बरोबर आपण यशापर्यंत पोहोचतो सर. म्हणजे 24 राज्याच्या सेट परीक्षा ज्या आहेत ते पास होणं म्हणजे की ते त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड आहात. एकंदरीत खरं तर आमच्यासारखे जे आत्ता येऊ घातलेले नेट सेट एक्झामिनेशन असेल ते पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदा क्वालिफाईड होणं अवघड आहे. तुम्ही 24 राज्यांचं कसं काय पास झालं? नाही सर, इथं आपण फक्त 24 ह्या संख्येवर आपण फोकस करायला लागलो. 24, 3 नेट, 4 TET. जर तुम्ही योग्य व्यवस्थित जर अभ्यास केला, योग्य जर तुमचं प्रिपरेशन असेल, योग्य तुम्ही मेहनत केला असेल, 24 काय 48 पण तुम्ही करू शकणार सर. आता सचिन तेंडुलकर सरांचं 100 सेंचुरी त्यांनी काढलेत, कारण त्याच्या पाठीमागला त्यांचं प्रचंड कष्ट आहे म्हणून त्यांनी तिथंपर्यंत पोचलेले आहेत. तर एकदा पास झालं तरी तेवढंच रिस्पेक्ट आहे, 24 झालं तरी तेवढं. फक्त तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने असला पाहिजे आणि सगळं कन्सेप्ट तुमचं क्लिअर असेल तर होऊ शकतो सर. खरं तर तुमची ही जी दखल आहे अख्ख्या म्हणजे महाराष्ट्र राज्यासहित देशामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे बघितलं जातं. तर खरं तर तुम्ही 24 राज्यांचे सेट पास आहात, आता तुम्ही ते उल्लेखही केलात. खरं तर तुमची पार्श्वभूमी काय आहे, एकंदरीत तुमचं शिक्षण असेल, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आलेला आहात, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सर, माझं गाव अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर म्हणून आहे. तोळनूर माझं गाव. आणि त्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, तिथे माझं 1ली पासून 7वी पर्यंत शिक्षण झालं सर, कन्नड माध्यमामध्ये. नंतर 8वी ते 10वी पर्यंत तोळनूर येथे सिद्धेश्वर प्रशालामध्ये माझं झालं सर. आणि 10वीला तर मला इंग्रजी विषयात खूप कमी गुण मिळाले सर. किती होते सर? 37 गुण मला 10वी इंग्रजी विषय मिळाले सर. हो. आणि त्यानंतर अक्कलकोटमध्ये त्यानंतर मी सोलापूरला ITI केलो सर. 2 वर्ष ITI रेडिओ इलेक्ट्रॉनिक कोर्स मी केलं होतं सर. आणि इथं सिद्धेश्वर बोर्डीमध्ये मी राहत होतो. मग त्यानंतर पुन्हा मला ITIच्या सरांनी सांगितलं की पुन्हा मी 11वी 12वी अक्कलकोटमध्ये मंगळवेढा प्रशाला ते केलं, ज्युनियर कॉलेज. आणि तिथं पुन्हा मला 12वीला खूप पुन्हा सगळे विषय मिळून 36% मला गुण मिळाले सर. आणि त्यानंतर BA खेडगी कॉलेजमध्ये केलं सर. आणि त्यानंतर बाहेरून मी सोलापूर विद्यापीठातून MA केलो सर. असं माझं शिक्षणाची प्रवास आहे सर. मग सर, हे सगळं तुम्ही म्हणताय की 12वीला तुम्हाला फक्त म्हणजे 37% आहेत, 36% जे काय असेल, हे सगळं असताना देखील तुम्ही जे काही हे जे अचिव्हमेंट आहे तुमची, म्हणजे खरं तर नेटसेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. हे जे यश आहे, हा जो एकंदरीत याच्यामधला जो तुमचा प्रवास आहे, हा प्रवास तुम्ही करत असताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील किंवा अनेक संघर्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, संघर्षाशिवाय माणूस घडतच नाही सर. हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष आहेतच सर. त्यांच्या लेवलप्रमाणे त्याने जो काम करतो त्या पद्धतीने त्यांना रिस्क घ्यावंच लागणार सर. मग त्या पद्धतीने मला पण समस्या, फायनान्शियली समस्या खूप आल्या सर. त्यानंतर आणि अभ्यास करत असताना मला योग्य दिशा पण भेटत नव्हती सर.
मग म्हणून MA होऊन 10 वर्षानंतर मी नेट सेटकडे वळालो सर. बापरे. हां सर, मला योग्य गायडन्स पण भेटलं नाही, योग्य बघा अचिव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा, जर तुम्हाला योग्य व्यक्तीकडनं जर मार्गदर्शन मिळालं तर कमी वेळेत, कमी खर्चामध्ये, कमी प्रयत्नामध्ये यू कॅन अचीव्ह युअर टार्गेट. बरं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर, योग्य गायडन्स मिळालं नाही, योग्य पुस्तक मिळालं नाही तर खूप डिफिकल्ट होतो सर. आपल्यासारखं उगा मोठा प्रवास होईल बघा सर. एकंदरीत म्हणजे तुम्हाला एकंदर असं म्हणायचं की मार्गदर्शन योग्य भेटलं की आपला पुढचा प्रवास. आता बघा मला 8 वर्ष लागलेत ह्या प्रवासामध्ये सर. मी आता कुठल्याही विद्यार्थ्यांना 8 महिन्यात मी नेट सेट करून दाखवतो. 8 महिना मला त्याने, मी 8 वर्ष मला लागलेत, मी 8 महिन्यात त्यांना, कारण तसं तो अभ्यासक्रम आहे आणि 8 महिन्यामध्ये त्यांना 6 महिना पेपर सेकंडसाठी त्यांनी दिला आणि 2 महिना पेपर 1 साठी जर दिला आणि त्या पद्धतीने त्याने अभ्यास केला तर 100% ही विल गेट द सक्सेस. हां, 1 वर्ष शेवटी एका वर्षामध्ये तुमचं प्रिपरेशन प्रचंड होईल आणि तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि हे मला कळालं सर. 9 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त मी अभ्यास केलो, परंतु अभ्यास करणं वेगळं आणि परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणं वेगळं सर. हे नॉलेज बरोबर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अप्रोच हे खूप महत्वाचे आहे सर. नॉलेज घ्या आणि तो नॉलेज कन्वर्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही करा सर. खूपच चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर आपल्या तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि एकंदरीत या प्रवासाबद्दल आपण बोललेलो आहोत. आपण थोडंसं नेट सेट एक्झामिनेशनच्या बाबतीनं आपण बोलूयात. तर नेट एक्झाम असेल आणि सेट एक्झाम, जर सिलेबस कशा पद्धतीनं आहे आणि याचं पॅटर्न कशा पद्धतीनं आहे सर? बघा, नेट याचा अर्थ नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, तो UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने हा परीक्षा घेतात. आता तर तो परीक्षा घेण्यासाठी NTA कडे त्याने दिले, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आणि सायन्स विद्यार्थ्यासाठी CSIR ने हा परीक्षा घेतात सर. वर्षातून 2दा नेट असतो, नेट पेपर असतो सर. आणि सेट वर्षातून एकदा, एक नॉट फिक्स्ड, प्रत्येक वर्षी घेतात असं नाही, परंतु प्रोबॅबिलिटी दर वर्षातून घ्यायला पाहिजे. नेट आणि सेटमध्ये काहीही फरक नाही हे म्हणतो मी सर. फक्त मुलांना असं आहे की सेट सोपा आहे, नेट हार्ड आहे असं म्हणतात. नाही, तसं काही नाही. नेटचा सिलेबस आणि सेटचा सिलेबस दोन्ही एकच आहे सर. एकच सिलेबसमध्ये एकच आहे. फक्त सेट आणि नेटमध्ये फरक एवढाच की सेट तुम्ही तुमच्या मातृभाषेत एक्झाम लिहू शकता सर. म्हणजे तसं तो त्या राज्यात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपर क्रमांक 1चा जो पेपर आहे तो इंग्लिश मिडियम ॲज वेल एज मराठी मीडियम मध्ये तुम्हाला तो प्रश्न असतो, बोथ लँग्वेजमध्ये. तेलुगू असेल, आंध्रामध्ये तुम्हाला तोच प्रश्न तेलुगूमध्ये असेल आणि इंग्रजी. परंतु नेटमध्ये काय आहे ना, पेपर क्रमांक 1 हा इंग्लिश मिडियम आणि हिंदी मीडियममध्ये असतो सर. कारण तो नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला 2 नॅशनल लँग्वेज यावं हा त्यांचा पाठीमागचा उद्देश आहे सर. आणि अभ्यासक्रमामध्ये सेम आहे, परीक्षेची क्रायटेरिया पण सेम आहे सर. नो डिफरन्स. क्वेश्चन्स लेवल विचारण्याची पद्धत पण तसंच आहे सर. काय डिफरन्स नाही. फक्त नेट हार्ड आहे असं लोकांनी म्हणतात, नाही सर, माझ्याकडनं तर तसं नाहीच. बोथ आर सेम. आता नवीन पॅटर्न प्रमाणे नेट किती मार्कांसाठी आहे आणि सेट किती मार्कांसाठी आहे? नाही, नेट बघा सर, नेट काय आहे तर UGCने पेपर NTA कंडक्ट करतात. सेट हा त्या राज्यातील एक स्टेट एजन्सी पण कंडक्ट करतो. तर एक्झाम पॅटर्न दोन्हीचं एकच आहे सर. एक्झाम पॅटर्न आपण जो म्हणतो, आता फॉर एक्झाम्पल पेपर नंबर 1 हा कॉमन आहे, त्याच्यामध्ये 50 प्रश्न आणि 100 गुण. सेटमध्ये सुद्धा पेपर क्रमांक 1 हा 50 प्रश्न 100 गुण. आणि पेपर 2 मध्ये नेटमध्ये सुद्धा तुम्हाला 100 प्रश्न विचारतात, 200 गुण. आणि सेटला 100 प्रश्न 200 गुण. हा, इथं डिफरन्स असा आहे की नेट परीक्षेत देणारे विद्यार्थी संख्या जास्त असतो सर, नॅशनल लेवलचे विद्यार्थी. हा, आणि सेट हा पर्टिक्युलर स्टेटचा विद्यार्थी देतात आणि इथं विद्यार्थ्यांची संख्या कमी असतो. आणि आपण जर कट ऑफ बघितला, म्हणजे जो मेरिट आपण म्हणतो, मेरिट नेटचा वेगळा असतो आणि सेटचा वेगळा असतो सर. व्हेरिएबल सेट आणि नेटचा मार्कामध्ये थोडं फरक आहे, मेरिटमध्ये येण्यासारखा सर. आणि कॉमन मी असं म्हणेन 300 पैकी आउट ऑफ 300 160 म्हणजे 160 160 जर मार्क आपण घेतलो तर सेटही क्वालिफाईड होतो आणि नेटही क्वालिफाईड. 160 ते 180 ह्या दरम्यानचे मार्क आपल्याला मिळायला पाहिजे सर. मी असं म्हणेन सेट तरी तुम्ही क्वालिफाईड होता, जर नेटमध्ये जास्त मार्क घेतला तर तुम्हाला GRF
हा, हो, ज्युनियर JRF, रिसर्च फेलोशिप Fellowship, दर महिन्यात तुम्हाला 35,000 रुपये युजीसीने तुम्हाला देतील सर, आणि दर महिन्यात तुम्हाला 43,000 रुपये SRF मिळेल. सेट मध्ये जरी तुम्ही टॉप 1 नंबर आला तरी तुम्हाला हा स्कॉलरशिप मिळणार आहे. हा फरक आहे बघा सर. आता JRF जर नेट JRF जर मिळवायचं असेल तर त्याचं क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया तुम्ही त्या विषयामध्ये टॉप विद्यार्थी असायला पाहिजे. बरं. मॅक्झिमम मार्क आता बघा 160, एक मी रेंज म्हणतो एक अनुभवाप्रमाणे 140 ते 160 आपण मार्क घेतलो तर आपण पास होतो, Qualified झालो पास होतो. आणि 160 ते 180 त्या दरम्यान जर आपण मार्क घेतलो तर आपल्याला JRF मिळेल सर. सांगायचं तात्पर्य एवढं, तुमच्या विषयामध्ये तुम्ही एकदम टॉप लेवलचे विद्यार्थी असायला पाहिजे, स्कोर तुमचा जास्त असायला पाहिजे. मग त्याच्यातून तुम्ही नेट JRF साठी तुम्ही त्यातून सिलेक्ट होऊ शकता. हो सर. मग त्या दृष्टीने तुमचा अभ्यास पाहिजे बघा. करत असताना मेहनतीने करा आणि तुम्हाला JRF मिळावं, ते मिळालं तर खूप योग्य सर. पुढचं तुमचं 5 वर्ष तुम्हाला काही टेन्शन येणार नाही सर. युजीसीने तुम्हाला स्कॉलरशिप देतील आणि तुमच्या रिसर्च वर्क तुमचं सगळं काम होईल बघा सर. लाईटने घेऊ नका पेपर, मला हे म्हणायचं सर. खूपच चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी देताय सर. मला असं विचारायचं की नेट पेपर देत असताना आणि सेट पेपर देत असताना आता विद्यार्थ्यांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे की तेच थिअरी वापरायला पाहिजे? सर हे सांगू, हे प्रत्येकाचा अटिट्यूड, प्रत्येक विद्यार्थ्यांचा अटिट्यूड वेगळा आहे. फक्त एक माझा अनुभव मी सांगतो. माझा अनुभव हा योग्य आहे अयोग्य आहे म्हणण्यापेक्षा मला हेल्प झालंय सर. मी ज्या पद्धतीने मी हेल्प केलो, मला हेल्प झालेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडतो सर. फक्त बघा आणि तुम्हाला योग्य असेल तर फॉलो करा, अदरवाईज यू कॅन डिसाइड युअर ओन पाथ. नाही, हे गोष्ट सांगतो बरोबर सर. तुम्ही नेट आणि सेट हा डिफरन्स म्हणूच नका ना सर, म्हणूच नका. कारण अभ्यासक्रम एकच आहे, अभ्यासक्रम एकच आहे, हा एकच आहे. आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचा अभ्यास करा. प्रिपरेशन करत असताना सेटचं प्रिपरेशन करतो, नेटचं प्रिपरेशन डिफरन्शिएट करूच नका, करायचं गरजच नाही. कारण फंडामेंटल नॉलेज दोन्हीकडे एकच आहे. मी तर असं म्हणतो सर, मॅक्झिमम विद्यार्थी म्हणतात नेट हार्ड असतो, सेट सोपा आहे. नाहीच, माझं म्हणणं असं आहे नेटच सोपा आहे सर. कदाचित सेट हार्ड असेल परंतु नेट सोपाच आहे. म्हणून दोन्ही पेपरमध्ये स्ट्रॅटेजी तुम्ही एकच वापर करा सर. पेपर 1 मध्ये जास्त फोकस करा आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, सगळं कन्सेप्ट तुमचा. हा थोडं तुम्हाला डिफरन्स सांगतो. नेट हा नॅशनल अप्रोच ठेवून प्रश्न विचारतात, नॅशनलाइज्ड. एखादा आता सपोज अरुण कोलटकर हा महाराष्ट्रीयन रायटर आहे. मग महाराष्ट्रीयन रायटर असेल तर नेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन रायटरवरती एक प्रश्न असेल. कर्नाटकमध्ये तुम्हाला अनंत मूर्ती म्हणून एक रायटर आहे, मग त्यांच्यावरती पण तो म्हणजे इक्वॅलिटी बेसिकवर त्यांचा फोकस असतो. देशातील गायू पटेल गुजरातचा तो रायटर आहे. तुम्ही चेतन भट वेगळा आहे. त्यानंतर तुम्ही पश्चिम बंगालचा एक रायटर आहे, आसामचा एक रायटर आहे, जम्मू काश्मीर. ओव्हरऑल त्यांचा काय असतो, प्रत्येक राज्यातील फोकसवरती त्यांचा असतो, नॅशनलाइज्ड अप्रोच. येस 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 येस. आणि सेटमध्ये एक 20% अप्रोच त्या स्टेट लेवललाच तो कनेक्ट असतो सर प्रश्न. म्हणजे स्थानिक लेवल ज्याला आपण म्हणतो, स्थानिक लेवल एक 20% हे फरक आहे. म्हणजे त्यांचा क्वेश्चन विचार म्हणजे प्रश्नांचे विचार काय आहे, एक 20% सेटमध्ये त्या स्टेटला रिलेटेड प्रश्न विचारतात आणि रिमेनिंग क्वेश्चन नॅशनलाइज्ड असतो. नेटमध्ये सगळं क्वेश्चन्स नॅशनल इम्पॉर्टंट असलेले प्रश्न विचारतात. हे डिफरन्स आहे. हे मला खूपच चांगली माहिती आपण देत आहे. आता आपण पॅटर्न तर सगळं सारखंच आहे, सेट असेल नेट असेल. आपण आता प्रश्नपत्रिकेकडे वळूया की पहिल्या याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे याच्यामध्ये कोणकोणते भाग येतात, म्हणजे कोणकोणते पार्ट आहेत, म्हणजे त्याचं आपण विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या पेपरमध्ये काय काय म्हणजे कोणकोणता सिलेबस आहे? नेट आणि सेटचा सिलेबस एकच आहे म्हणून सांगितलं सर. पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये एकूण 10 घटक आहे सर. बघा पॅटर्न चेंजिंग व्हायला लागलं सर. अगोदरचे पॅटर्न वेगळं. बघा नेट सुरू झाला 1989 पासून आणि सेट सुरू झाला 1995 पासून सर. मग नेट मॅक्झिमम विद्यार्थी पास होत नाही म्हणून सेटचा त्यांनी सुरू केलं सर. कारण काय असतो सर, काय आता सपोज तुम्ही मराठी विषयांचा एक विद्यार्थी आहे,
तर तो विद्यार्थी नेट परीक्षा देत असताना त्यांना इंग्रजी भाषेचा, कारण क्वेश्चन पेपर इंग्लिश मीडियम मध्ये असतो, तो खूप त्यांना त्रास होतो सर. ते प्रश्न त्यांना समजत नाही. शिकायचं मराठीमध्ये पेपर पेपर एकचा तो त्यांना खूप डिफिकल्ट जातो सर. त्यांच्याकडे त्यांना उत्तर येत असतात परंतु प्रश्नच समजत नाही. आणि हिंदी बघावं म्हटलं तर हिंदीच्या स्ट्रॉंग प्रश्न म्हणजे भाषेचे अडथळे येतो सर नेट परीक्षा देत असताना. हे थोडं प्रॉब्लेम, लँग्वेज बॅरियर. 100% बॅरियर्स आहे. आता एखादा विद्यार्थी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असेल, हिस्ट्रीचा विद्यार्थी असेल, तो नेट पेपर लिहित असताना पेपर 1 क्रमांक त्यांना खूप अवघडच जातो सर. आणि 2चं कारण प्रश्न विचारतात ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये. अहो सर UPSC परीक्षामध्ये मातृभाषेत लिहिण्यासारखा त्यांना चान्स आहे. नेटमध्ये तसं नाही सर. खरं तर नेटही त्यांच्या मातृभाषेमध्ये मिळाला पाहिजे. हो, असं माझं एक विद्यार्थी, कारण आता माझा विषय इंग्रजी आहे म्हणून मला काय तो प्रश्न होऊन जातं, कळून जाईल. दुसऱ्या विद्यार्थ्यांना, बाकीच्या विषयांच्या त्यांना प्रॉब्लेम, जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं अडचणी येऊ शकतात, आलेले आहे सर. म्हणून ते नेटकडे त्यांनी जास्त फोकस करत नाही. ते सेटच होतात सर. तर तुम्ही प्रश्नपत्रिका विचारलेत ना सर. प्रश्नपत्रिकामध्ये पेपर 1 मध्ये ना एकूण 10 घटक आहे सर. 10. तर 10 घटकामध्ये पहिला घटक आहे टीचिंग अप्टिट्यूड, दुसरा आहे रिसर्च अप्टिट्यूड, तिसरा आहे कम्युनिकेशन, चौथा ICT, 5वा हायर एज्युकेशन, 6वा एन्व्हायरमेंट, 7वा पॅसेज कॉम्प्रेन्शन, 8वा डाटा इंटरप्रिटेशन, 9वा लॉजिकल रिझनिंग आणि 10वा मेंटल एबिलिटी. असे एकूण 10 घटक आहे सर. तर ह्या 10 घटकांचा सर तुम्ही ह्या 10 घटक जेव्हा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला हे वाटेल की वेगवेगळ्या विषय एकत्रित आणलेले सर. जो BEd आणि DEd केलेले विद्यार्थी त्यांना टीचिंग अप्टिट्यूड सोपा जातो सर. जो सायन्स विद्यार्थी, जो रिसर्च कडे त्यांचा कल आहे, तो रिसर्च टॉपिक त्यांना. कम्युनिकेशन पुन्हा हा वेगळा टॉपिक आहे. ICT ज्यांचं कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे त्यांना तो सोपा जातो. पर्यावरण आणि असे वेगवेगळे युनिट्स आहे सर. त्यांचा उद्देश काय माहिती आहे का? हे पेपर 1 का त्यांनी पेपर घेतात तर 2 पेपरमध्ये आपला विषय असतो, त्याच्यामध्ये आपण पास तर होतो आणि आपण प्रोफेसर बनतो. परंतु इफेक्टिव्ह प्रोफेसर बनण्यासाठी, एक जबरदस्त अध्यापक होण्यासाठी हे सगळं घटक सगळं आपल्याला अवांतर गोष्टी असणार 100% पाहिजे सर. तुम्हाला थोडं गणिताचे ज्ञान पाहिजे, कॉम्प्युटरचे ज्ञान पाहिजे. हो पाहिजे ना सर. तरच आता बघा ICTचे ज्ञान एखाद्या प्रोफेसरनं, एखाद्या शिक्षकांना असेल तर ही इज युझिंग दॅट ICT नॉलेज इन द क्लासरूम. आता परवा आता आपलं एक डिसले सरांना, आदरणीय डिसले सर, त्यांचं ICTचं ज्ञान त्याने बरोबर क्लासरूम मध्ये वापर केला म्हणून त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला. त्यांच्या बरोबर अजून देशात भरपूर आदर्श शिक्षक काम करत असतात, परंतु त्यांनी ICTचा वापर केला नाही. ह्या सरांनी लोकल पासून ग्लोबल पर्यंत कनेक्ट ICTचा वापर केला म्हणून ते गुरुजी खूप मोठे झाले. सांगायचं तात्पर्य तुम्हाला सगळ्या विषयांचं ज्ञान पाहिजे बघा. तो ज्ञान चेक पेपर 1 मध्ये करतात. म्हणून पेपर 1 नेटसेट परीक्षा पास होण्यासाठी पेपर क्रमांक 1 हा खूप महत्वाचा सर. तुम्ही विदाउट प्रॅक्टिस तुम्ही पेपर लिहिला तरी तुम्ही पास होता. पेपर 1 मध्ये तयार करून पास व्हा. त्याच्यामुळे तुम्हाला 70, 80, 90% मार्क तुम्हाला भेटतात. म्हणजे स्कोरिंगसाठी पण, स्कोरिंगसाठी. आणि पेपर 2चा क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारतात, 200 गुण आहे, कमीत कमी 80 मार्क घ्यायला पाहिजे. आणि पेपर 1 मध्ये कमीत कमी 40 गुण. म्हणजे विषय वाईज तुम्ही दुसऱ्या पेपरला तुम्ही करू शकताय. हो सर. हो. आपण पहिला पेपर विषयी आता बोलत होतो, त्याच्यामध्ये जवळजवळ 9-10 तुम्ही 10 घटक जे काही घटक आहेत हो सर त्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर या सगळ्यांचं एकत्रित त्यांनी बंच केलेलं आहे, बरोबर? हो अगदी बरोबर. म्हणजे बंच ऑफ ज्याला आपण जरी सब्जेक्ट ब्रँचेस जरी केला ब्रँचेस आहे सर, असं काय म्हणायला हरकत नाही. हो अगदी. तर याचा सगळा अभ्यास करत असताना आपण कशाचा आधार घ्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायला? व्हेरी गुड. पेपर 1चा अभ्यास करत असताना पुन्हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता टीचिंग अप्टिट्यूडचा तुम्ही अभ्यास करता, त्यावेळी DEdचं एक पुस्तक घ्या आणि BEdचं पुस्तक. त्याच्यामध्ये टीचिंग रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन नॉलेज त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे टीचिंग मीन्स व्हॉट, एक्झॅक्ट टीचिंगचा अर्थ काय आहे, टीचिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स आहे सर, त्याचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. कारण तुम्ही वर्गात गेल्यानंतर ना विद्यार्थ्यांना एकाच पद्धती वापर करून आपण विद्यार्थ्यांना शिकवत नाही. वेगवेगळ्या पद्धत आपण वापराल का? एकदा डिस्कशन मेथड वापर करा, एकदा प्रोजेक्ट मेथड वापर करा, एकदा ICT ऑनलाईन थ्रू तुम्ही टीचिंग करा, एकदा फील्ड ट्रिप्सला घेऊन जावा, एकदा 1 वे लेक्चर तुम्ही द्या, एकदा ह्युरिस्टिक मेथड वापर करा,
एकदा तुम्ही डायरेक्ट मेथड वापर करा, एकदा एक्सपेरिमेंटल टीचिंग तुम्ही वापर करा आणि त्याचं नॉलेज तुम्हाला त्या D.Edच्या B.Ed पुस्तकमध्ये आहे तो कन्सेप्ट व्यवस्थित रिडिंग करून तुम्ही नोट्स बनवा सर. हां, मग त्यानंतर रिसर्च, मग रिसर्चच्या रिलेटेड रिसर्चचे टॉपिक तुम्ही व्यवस्थित रिडिंग करून घ्या. ICT असेल तर आता 9th आणि 10th विद्यार्थ्यासाठी कॉम्प्युटरचे पुस्तक कॉम्प्युटरचं एक पुस्तक आहे सर, बेसिक कॉम्प्युटर. तुम्हाला त्याच्यामध्ये काय रिसर्च गरज नाही, डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त तुम्हाला सरफेस लेवल बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता आता बघा, इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय. कॉम्प्युटर म्हणजे इनपुट डिव्हाइस कशाला म्हणतात. आता कीबोर्ड हा इनपुट मध्ये येतो आणि स्क्रीन म्हणजे आउटपुट. हे तुम्हाला ना इनपुट डिव्हाइस कशाला म्हणतात, आउटपुट डिव्हाइस कशाला म्हणतात, बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे बघा सर. आणि पर्यावरणाचं तुम्ही जर बघितलं, पर्यावरणाचं तुम्ही 9th आणि 10th विद्यार्थ्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने टेक्स्ट बुक काढलेलं आहे 9वीच्या विद्यार्थ्यासाठी. तेवढं बेसिक नॉलेज आहे बघा सर. तुम्ही 10 घटक जर बघितले ना, 10च्या 10 घटकामध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट वरती प्रश्न असतो. ज्यांचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, जो व्यवस्थित समजून घेतो, 100% ही विल स्कोर मोर दॅन 70-80 मार्क्स. इट्स माय सॉलिड कॉन्फिडन्स. हो 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 हो. म्हणून तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा पेपर 1 मध्ये, कॅज्युअल घेऊ नका. कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे बघा सर. आणि त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन म्हणून हायर एज्युकेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा आयोग बद्दल प्रश्न विचारतात. आता कॉमन प्रश्न आहे, सगळे म्हणतात युनिव्हर्सिटी, आपल्या देशामध्ये किती विद्यापीठात, तर आपल्या देशामध्ये आता सध्या 958 विद्यापीठ आहे. स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय, सेंट्रल विद्यापीठ म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि स्टेट युनिव्हर्सिटी. मग तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय, सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे काय, डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे, त्याच्यामध्ये फरक आहे. तो फरक तुम्हाला क्लिअर पाहिजे. यस, तेवढंच. आणि ओपन विद्यापीठ एकूण 13 स्टेट युनिव्हर्सिटी आणि एक नॅशनल, असे एकूण 14 विद्यापीठ. आणि सेंट्रल विद्यापीठ आहे 54 विद्यापीठ. स्टेट युनिव्हर्सिटी आहे 416. विमेन्स युनिव्हर्सिटी आहे 14 विद्यापीठ. असे तुम्हाला ना बेसिक आणि परफेक्ट, कारण प्रश्न सिंपल आणि डायरेक्ट विचारतात, वेगळ्या पद्धतीने विचारतात. हो 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 हो. असे 10 घटक आहेत बघा. बरोबर. आता एकंदरीत काही मुलांना असं पण वाटतं की पहिल्या पेपरमध्ये करंट अफेअर्स पण काही असतं. करंट अफेअर्सचे प्रश्न मॅक्झिमम 50 प्रश्नापैकी क्वचित 2च प्रश्न असतात. माझा एक अनुभव, 2 to 3 क्वेश्चन्स, तेही कशाच्या आधारित, एक हायर एज्युकेशन संबंधित तुम्हाला करंट अफेअर मध्ये विचारू शकेल. कारण आता प्रत्येक वेळी युनिव्हर्सिटीचा संख्या वाढत चालू आहे सर. किंवा एखादा आयोगाचा अध्यक्ष, आता UGCचा चेअरमन कोण, म्हणजे एकंदरित शिक्षण संदर्भातले काही असेल ते, आणि एन्व्हायरमेंटल बद्दल म्हणा. आता लेटेस्ट आता एक नवीन शैक्षणिक धोरण आले, न्यू एज्युकेशन पॉलिसी, या पद्धतीने म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये करंट रिलेशन काय आहे ते बघा. बेसिक कन्सेप्ट बरोबर ऍट प्रेझेंट काय व्हायला लागलं त्या क्षेत्रात, जस्ट मिंगल इट, तो जोडणी करून तुम्ही अभ्यास लिंक करा. 10च्या 10 घटकामध्ये लिंक करा. आणि सर पेपर 1 मध्ये ना एकूण 10 घटकामध्ये 6 घटक म्हणजे 6 युनिट्स आर बेस्ड ऑन मेमरी. ज्यांचा अभ्यास चांगला असतो, जो चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करतो, जो विद्यार्थी लक्षात ठेवतो, तो तसा 6 युनिट्स आहे. म्हणजे टीचिंग अप्टिट्यूड, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT आणि हायर एज्युकेशन, पॅसेज, आणि त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग आणि मेंटल एबिलिटी. हा प्रॅक्टिस वरती असतो सर. तुम्ही कशा पद्धतीने तो प्रश्न प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करता. आणि हा प्रत्येक विद्यार्थ्यांना 10 घटक येतात अशातला भाग नाही सर. आता आपलं बोर्ड सगळं समान नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी, मला 3 घटक खूप हार्ड जातात वैयक्तिक. मी विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थी काय करतात लगेच, सर मला हे घटक खूप हार्ड आहे, गणित येत नाही, डाटा इंटरप्रिटेशन येत नाही, आम्ही तिथंच चुकतो. मी पण तिथंच चुकलो, तरी सुद्धा पास झालो ना. म्हणजे पास होण्यासाठी तुम्हाला सोप्या घटकामध्ये, त्या घटकावरती तुम्ही फोकस करा. मला त्याकडे यायचं होतं. हा जो पहिला 10 घटक जे आहे 10 घटक म्हणालो सर. हो, समजा जर त्यापैकी 2-3 जर हार्ड जात असतील, तर असे कोणते स्कोरिंग घटक आहेत की ते केल्यामुळे मला जास्त मार्क पडू शकतात? हा स्कोरिंग इट डिपेंड्स ऑन द स्टुडंट्स. हा जे 10 घटक आहे, ते 10 घटक
त्या विद्यार्थ्यांच्या लेवलवरती डिपेंड आहे सर. एखादा विद्यार्थी गणित आवडत असेल तर 100% तो मेंटल एबिलिटी, डाटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग मध्ये त्यांना 15 प्रश्नांपैकी 15 मिळतोच तिथं. ज्यांना गणित येत नाही, माझ्यासारखं स्लो लर्नर, एरिया ऑफ इंटरेस्ट म्हटलं तरी चालेल. जे त्या आता एखाद्या क्रिकेट मॅच मध्ये काही बॅट्समन स्पिनरला एकदम चांगलं खेळतात आणि एक स्पीड बॉलरला चांगलं खेळतो. म्हणजे तुम्हाला कोणत्या बॉलला चांगलं खेळता येत आहे हे तुम्ही ओळखून त्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे आपले वीक पॉईंट्स आणि प्लस पॉईंट आपल्याला ओळखता आला पाहिजे. 100% असेल तरच तुमचा स्कोर होतो, नाही तर नाही. धड हे नाही, धड हे नाही म्हटलं तर नाही. तुम्ही ठरवून घ्या तुमचा आवडता विषय आणि तो संकल्पना समजून घ्या. आवडत असेल तरी त्याच्यामध्ये परफेक्शन घ्या. न आवडणारे युनिट थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय करत होतो, 7 युनिट्स मध्ये माझा स्ट्रॉंग सर. टीचिंग अप्टिट्यूड, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT, हायर एज्युकेशन आणि पॅसेज हा माझा स्ट्रॉंग. 35 प्रश्नापैकी मी कमीत कमी 30 प्रश्न आजही घेतो. म्हणजे 27 ते 30 माझं बरोबर आहे. राहिलं 15 प्रश्न. 15 प्रश्नापैकी सावकाश प्रयत्न करून 3, 4, 5 म्हणजे 15 प्रश्नापैकी 4 तरी प्रश्न मी बरोबर घेतो. माझा ओव्हरऑल परफॉर्मन्स 50 क्वेश्चन्स पैकी कमीत कमी 30 बरोबर यायला पाहिजे. 30 झालं करेक्ट, त्या दुसऱ्या पेपरला टच न करता मी त्याच वेळी डिक्लेअर केलं मी हा सेट पेपर पास होतोच. पहिला पेपर खूप महत्वाचा आहे, म्हणजे आपला स्कोर डिपेंड करतात. म्हणून तुम्ही पेपर 1 मध्ये मॅक्झिमम स्कोर करा सर. विद्यार्थी मित्रांनो, नीट सेट हार्ड नाही. पेपर 1 कडे थोडं लक्षपूर्वक तुम्ही लक्ष द्या, जाणीवपूर्वक लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी पण बोललेल्या आहोत. तर प्रॅक्टिकलचा जो भाग आहे ज्याला आपण म्हणतो वर्कआउट, रिझनिंग आहे, कोडिंग डिकोडिंग पण आहे. हो आहे ना सर. हो यस यस. तर याच्याविषयी कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायला पाहिजे? हां यस, गुड क्वेश्चन सर. मला त्या एरियामध्ये मी एक्सपर्ट नाही तरी सुद्धा मी प्रयत्न केलो. जर त्या फील्डमध्ये कोण एक्सपर्ट आहे त्याच्याकडनं तुम्ही गायडन्स घ्या. किंवा 4थीचा विद्यार्थ्यासाठी जो स्कॉलरशिप पुस्तक आहे सर, स्कॉलरशिप पुस्तक हा नवोदय विद्यालय, किंवा 7वीच्या विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप, 9वीच्या विद्यार्थी, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक संकल्पना दिलेल्या. आता ABCDच्या सिरीज असेल, मग तुम्ही ते एक्झाम्पल बघा कसे सॉल्व्ह केलेले. किंवा ह्यापूर्वी जेवढे सेट एक्झाम मध्ये त्याच युनिटमध्ये प्रश्न कसे विचारलेले ते प्रश्न तुम्ही बघून सोडवा. ते बघा प्रश्न काय आहे. मला तर असे वाटतं तर हार्ड नसतं तेही, त्याला थोडं प्रॅक्टिस लागतात. आपण काय करतो, डायरेक्ट पेपरमध्ये जाऊनच आपण प्रयत्न करतो, मग तिथं आपलं चूक होतो सर. आणि वेळ कमी असतो सर. म्हणून दररोज तुम्ही प्रॅक्टिस करणं महत्वाचं, प्रॅक्टिस करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि पॅसेजचं एक आहे ते प्रॅक्टिस करा. आणि काही ठराविक प्रश्न असतो सर मेंटल एबिलिटीमध्ये. आता डेटवरती प्रश्न विचारतात. आज 9 डिसेंबर आहे, पुढच्या 2021 9 डिसेंबर हा कोणता वार आहे, कोणता दिवस असेल. किंवा काही पर्सेंटेज वरती प्रश्न विचारतात. काही रिलेशन वरती, ब्लड रिलेशन असतो. माझ्या बायकोचं नवराचा मुलाचा वडील कोण आहे, फिरून ते प्रश्न विचारतात. असे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा. येत नाही म्हणूच नका, कारण त्याच्यातून तुमचं भविष्य आहे ना सर. म्हणून हार्ड प्रश्नाकडे पण थोडं बघत जावा सर. तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही बरं का. नाही ओके, काय बाकीचं टॉपिक तुम्ही विचारा. आपण आता पॅसेज कॉम्प्रिहेन्सिव्ह जे आहे, ओके, हा तो पण स्कोरिंग आहे असं म्हणतात. 100% स्कोरिंग आहे. एखाद्या वेळेस विद्यार्थी पॅराग्राफ वाचत असतो, की काही वेळेस एक्सपर्ट लोक म्हणतात की अगोदर तुम्ही पॅराग्राफ पूर्णपणे लक्षपूर्वक वाचून घ्या, तर काही म्हणतात की अगोदर क्वेश्चन वाचून बघा. तर नेमकं हे कशा पद्धतीने करायला पाहिजे? पॅसेज कॉम्प्रिहेन्शन हा प्रश्न एवढं सोपा आहे, हातातले मार्कच असतात, पॉकेट मधला मार्क. मी प्रत्येक सेटमध्ये परीक्षा पास होण्यासाठी अगोदर 10 मार्क माझ्या पॉकेटमध्ये, कारण पॅसेज 10 पैकी 10 मी घेतोच. कसेही प्रश्न विचारते त्याला एक टेक्निक. का टेक्निक? तर मी असं म्हणतो सर, अगोदर 10वी किंवा 12वीचा विद्यार्थ्यासाठी जो पॅसेज आहे, 10वी विद्यार्थ्यासाठी तो पॅसेज तुम्ही घ्या. 10वीचे विद्यार्थी किंवा 12वीचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतो. ते 5 प्रश्न तुम्ही सोडून बघा. सेम पॅटर्न नेट सेटमध्ये आहे. तर ह्यापूर्वी झालेला क्वेश्चन पेपर घ्यायचं एक, त्याच्यामध्ये आन्सर की पण त्यांनी दिलेलं विद्यापीठाने. मग तो आन्सर तुम्ही टिक करा, बघून टिक करा. बघून टिक केल्यानंतर मग पॅसेज
10 मिनिट नको, 15 मिनिट वेळ द्या. मी 15 मिनिट वेळ देऊन पॅसेज सावकाश रिडिंग करा. हे प्रॅक्टिससाठी म्हणा लागलो, पेपरमध्ये नव्हे. म्हणजे 10 पैकी 10 मार्क म्हणजे 5 पैकी 5 प्रश्न आपण कशा घ्यायला पाहिजे हे टेक्निक सांगतो. एक प्रश्न वेळ देऊन तुम्ही काय करा, वाचा, पूर्ण पॅसेज व्यवस्थित रिडिंग करा. रिडिंग केल्यानंतर प्रश्न बघा, प्रश्न रिडिंग करा, पुन्हा 4ही ऑप्शन रिडिंग करा. मग आयोगाने दिलेलं उत्तर हे बी बरोबर उत्तर दिलेलं आहे. मग बी उत्तर का बरोबर आहे हे तुम्ही विचार करा. विचार करा सर. सांगू, मॅक्झिमम विद्यार्थी प्रॅक्टिस न करता सुद्धा डायरेक्ट पेपरमध्ये 3 प्रश्नांचं उत्तर बरोबर देतात. 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न, पहिलं, दुसरं, तिसरं, हे विदाउट प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व्ह करू शकता सर. रिमेनिंग 2 क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चनचं खूप महत्वाचं आहे सर. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज रिडिंग करण्या अगोदर तुम्ही पॅसेजच रिडिंग करा. माझं माहितीप्रमाणे जो अगोदर प्रश्न रिडिंग करून पॅसेज वाचन करतो तो विद्यार्थी 3 प्रश्न सोडवतो. 3 प्रश्न 100% 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात डायरेक्ट हे प्रश्न वाचन करणे. त्याच्यामध्ये कीवर्ड्स काय आहे तो पॅसेजमध्ये जातो, डायरेक्ट तो कीवर्ड तो सॉल्व्ह करतो. बरोबर आहे. पुन्हा 2 प्रश्नासाठी पुन्हा तो 100% पॅसेज वाचावंच लागतं. म्हणूनच अगोदर तुम्ही पॅसेज रिडिंग आयडिया म्हणजे एकंदरीत पॅसेज मध्ये काय आहे हो. म्हणजे 3रा आणि 4था आणि 5वा प्रश्न हा संपूर्ण पॅसेजच्या आधारावर, त्याच्या मिनिंग वरती आधारित असतो आणि त्याच्या टायटल वरती. मग ॲज इट इज शब्द तिथे नसतो, सिनॉनिमस वर्ड असतो, समानार्थ, किंवा त्याचा सार काय आहे त्या पॅसेजचा तो तिथे दिले. आणि ट्रिक म्हणजे अगोदरचे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर पॅसेजचा इथं तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना कसे ते फसवतात प्रश्नामध्ये ते तुम्हाला लक्षात येतील सर. थोडं 10 प्रॅक्टिस करा, 10 पॅसेजेस, मग तुम्हाला बरोबर कळेल बघा सर. हो, पॅसेज खूप सोपं आहे आणि त्याला तुम्ही वेळ देऊन मार्क घ्या सर. खरं तर आपण आता पहिल्या पेपरमध्ये जेवढे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांवरती आपण आता बोललेलो आहोत. आता आपण दुसऱ्या पेपरकडे वळूयात, म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्ट जे आहेत. आता तुमचं इंग्रजी विषय आहे, तर इंग्रजी विषय असेल किंवा बाकीचे जे काही विषय आहेत त्यांचे तर विद्यार्थ्यांना जर क्वालिफाईड होण्यासाठी पेपर नंबर 2 म्हणजे आपला जो एरिया आहे, आपला सब्जेक्ट असणार आहे, तर त्याचा अभ्यास आणि त्याचे प्रश्नांची कशी सांगड घालायची. ओके सर. पेपर 1 आणि 2चं थोडं मी डिफरन्शिएट सांगतो. पेपर 1 मधला सगळं जे 10 घटक आहे त्याच्यातील सर्व प्रश्न हा सरफेस लेवलच्या वरती म्हणजे सोपे प्रश्न असतात. हार्ड नाही, अजिबात हार्ड नाही. मॉडरेटर आपण म्हणतो, एक म्हणजे कॉमन प्रश्न विचारतात पेपर 1 मध्ये 50च्या 50 प्रश्न सर. आणि आपल्या विषयातील प्रश्न हा सगळे प्रश्न सोपे नसतात. हे डिफरन्स मी तुम्हाला सांगतो सर. म्हणून पेपर अजून एक सांगतो सर, पेपर 1 नेट सेट परीक्षा पास होण्यासाठी पेपर 1 हा खूप महत्वाचा आहे. त्याला एक 3 कारण सांगून आपण 2 कोडे वळूया. पेपर 1 का महत्वाचा, तर पेपर 1 मध्ये 10 वेगवेगळे घटक आहे. सरांनी सांगितल्यासारखं 10 बंच त्याने एकत्रित केलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रश्न हा सरफेस लेवलवरती म्हणजे कन्सेप्ट आधारित सोपे प्रश्न असतात. आणि पेपर 1 मध्ये स्कोर होण्यासारखा प्रश्न असतो, म्हणजे आपण स्कोर करू शकतो पेपर 1 मध्ये. आणि सिलेबस खूप छोटा आहे पेपर 1चा, लिमिटेड सिलेबस. लगेच तुम्हाला तो संपतो सिलेबस. टीचिंग रिलेटेड किती 5 प्रश्न, कम्युनिकेशन मध्ये किती हार्डली तुम्हाला. माझं नोट्स असं बनवलं सुमित सर, मी 2-2, 3-3 पेज नोट्स बनवलं. त्या नोट्स मध्ये ना तुम्हाला सगळ्या संकल्पना येऊन जातील. प्रत्येक नोट कम्युनिकेशन मध्ये 2 पेजेस नोट्स आहेत, 3. ते नोट्स का काढलो तर सगळं संकल्पना. परंतु आपल्या विषयामध्ये, माझा विषय इंग्लिश लिटरेचर आहे, दुसऱ्यांचा हिंदी लिटरेचर असू द्या, हिस्ट्री विषय असेल, जॉग्राफी असेल, त्यांचा विषय. इथं अभ्यासक्रम लिमिटेड नाही सर. वाढतात लिमिटेड, परंतु अनलिमिटेड आहे सर. म्हणून पेपर 1 आउटलाईन आहे, पेपर 2 मध्ये आउटलाईन नाही. तरी सुद्धा मी असं म्हणतो सर, आता नवीन जे अभ्यासक्रम आहे UGCने खूप छान पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेलं आहे सर. मी असं म्हणतो की प्रिव्हियसच्या नेट सेट पास व्हायला थोडं अवघड होते सर. अवघड का, तर पर्टिक्युलर एरियावरती प्रश्न विचारण्याचे प्रमाण फिक्स्ड नव्हतं सर. एखाद्या युनिटवर ते 30 प्रश्न विचारत होते, एखाद्या युनिटवर 10 प्रश्न, एखाद्या युनिटवरती 50 प्रश्न. आता आपल्या इंग्लिश लिटरेचरमध्ये समटाइम्स ब्रिटिश लिटरेचरवरती जास्त प्रश्न,
समटाइम्स अमेरिकन लिटरेचरवरती जास्त फोकस, एकदा लिंग्विस्टिकवरती होतं, एकदा बेसिक ग्रामरवरती, एकदा काही पण विचारत होते. आता तसं नाही. आता सर कुठलाही विषय घ्या, हिंदी लिटरेचर घ्या, गणित घ्या, मॅथमॅटिक्स घ्या, हिस्ट्री घ्या, फिलॉसॉफी घ्या, वुमेन स्टडी, आपलं इंग्लिश लिटरेचर, त्याच्यामध्ये 10 घटक फिक्स्ड केलेले सर. 10 घटकामध्ये प्रत्येक घटकावरती 10 प्रश्न, 10 क्वेश्चन म्हटल्यानंतर 20 गुण. 10 घटकाला एका घटकावरती 10 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न, तर एकूण 200 गुण. 200 पैकी मिनिमम 80 मार्क मिळाला पाहिजे मिनिमम. आणि पेपर एकला मिनिमम 40 गुण, म्हणजे 40 प्रश्न तुमचे बरोबर आले. 40 प्रश्न बरोबर यायला. आणि इकडे 30, इकडे 30 प्रश्न बरोबर. नाही 30 कसं आहे बघा, पासिंगचा क्रायटेरिया वेगळा आणि मेरिट मध्ये यायला वेगळा आहे सर. सुमित सर, पासिंगसाठी म्हणजे मिनिमम क्रायटेरिया पास होण्यासाठी 40 गुण पेपर 1 मध्ये जनरल कॅटेगरी, आणि सेकंड पेपरमध्ये जनरल कॅटेगरी विद्यार्थी 80 गुण, दोन्ही मिळून 120. त्यांच्या एक यादी लावतात, त्याच्यामध्ये टॉपर 6% विद्यार्थी पासिंग. तर 2 मध्ये जे मी बोलतो आहे सर, 2 मध्ये पेपरमध्ये 10 घटक तुम्ही बघून घ्या. कुठलं घटक आहे आपलं इंग्लिश लिटरेचरमध्ये? पहिला घटक येतो ड्रामा, दुसरा आहे पोएट्री, तिसरा फिक्शन, चौथा आहे नॉन फिक्शन, 5वा आहे इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन इंडिया, त्यानंतर कल्चरल स्टडी, क्रिटिकल थिअरीज, असे 10 घटक आहे सर. तसे हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, जॉग्राफीमध्ये इंडियन जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी, त्यांच्या 10 घटक. मग तुम्ही ते एरिया बघून घ्या, सोपं एरिया रिडिंग करा, आणि त्या एरियावरती पूर्वी जेवढे प्रश्न विचारलेले नेट सेटमध्ये ते प्रश्न एकत्रित आणा, त्या प्रश्न. आणि एक फॉर्म्युला सांगतो सर, जे फॉर्म्युला मला एक देव माणसाने पश्चिम बंगालमध्ये सांगितलेले, त्यांनी सांगितलं म्हणून मी एवढं नेट 24 सेट परीक्षा पास झालो सर. बरं, काय सांगितलं बरं त्यांनी? म्हणजे जो व्यक्ती प्रयत्न करतो ना, त्याला कोणीतरी देव माणूस भेटतोच, तो बरोबर तो आपल्याला मदत करतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या राज्यामध्ये परीक्षा देतात, मग त्या राज्यातील सगळं विद्यापीठातील सिलेबस तुम्ही एकत्रित करा. आता माझा इंग्लिश लिटरेचर विषय मी एकत्रित केलो, मुंबई विद्यापीठातील युनिव्हर्सिटी सिलेबस, नागपूर विद्यापीठातील, सोलापूर विद्यापीठातील एकत्रित केल्यानंतर तुम्हाला नवीन घटक काय आहे सिलेबसमध्ये आणि सिमिलरिटी काय ते बघून घ्या. आता तर एवढं चांगलं फ्रेमवर्क केलेलं आहे सर. त्यांनी सांगतात की क्वेश्चन पेपरमध्ये ना, आता इंग्लिश मी फक्त फॉर्म्युला सांगतो, तो फॉर्म्युला प्रत्येक विषयाला तुम्ही अप्लाइड करा. एकूण 100 प्रश्न, कृपया लक्ष द्या. असं नेटसेट असा आहे सर, जो प्रॉपर टेक्निकने अभ्यास करतो त्यांना लवकर यश मिळतात सर. इथं बघा 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्नामध्ये 20 प्रश्न सुमित सर सोपे प्रश्न आहे. हा सुमित सर जरी जाऊन परीक्षा दिला, म्हणजे ज्यांनी MA, MSc, MCOM परीक्षा पास आहे, जो विद्यार्थी नेट सेटला अपिअर्ड होतो, तो विद्यार्थी 20 प्रश्न 100% सोडवतोच. ही कॅन सॉल्व्ह 20 क्वेश्चन्स. ह्याचा अर्थ तो 20 प्रश्न सोपे असतात. तर 30%, 30 क्वेश्चन्स हा 1 लाइनरचा क्वेश्चन असतो. 30 क्वेश्चन म्हणजे 30%. 1 लाइनर ह्याचा अर्थ फॅक्ट बेस्ड प्रश्न, एक वळीमध्ये तो प्रश्न असतो सर, फॅक्ट बेस्ड. आता आपल्या इंग्लिश लिटरेचरमध्ये हॅमलेट नाटक कोणी लिहिले, मग डायरेक्ट तुम्हाला 4 ऑप्शन, शेक्सपियर ते उत्तर, डायरेक्ट प्रश्न डायरेक्ट उत्तर. आता डिस्ले सरनं कोणता अवॉर्ड मिळाला? ग्लोबल टीचर अवॉर्ड. प्रश्न 1 आणि डायरेक्ट उत्तर. तुमच्या विषयातील 30 प्रश्न असे असतात. मग ह्यावेळी तुम्ही काय करायचं, 20-100% कधी पण सॉल्व्ह करता. 30 प्रश्न हे फॅक्च्युअल बेस्ड असल्यामुळे सगळं सिलेबस एकदा बघून घ्या. सगळं बघितल्यानंतर जो कॉमन कन्सेप्ट आहे लिटरेचरमध्ये, तो कॉमन कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. एक त्याच्यासाठी मी फक्त एक सिनेमाचं उदाहरण देतो सर. आता आपलं अमिताभ बच्चन सरांचा सिनेमा, किती सिनेमा, भरपूर सिनेमा आहे. त्याच्यामध्ये पॉप्युलर सिनेमा जे काय पॉप्युलर, जे कॉमन विद्यार्थी, शोले आम्ही बघितलं नाही तरी सुद्धा शोलेचं नाव आपण आठवतो. जो वेल नोन फेमस आहे त्याच्यावरती फॅक्ट बेस्ड जो प्रश्न, म्हणजे वेल नोन एरिया आपण अभ्यास करायला पाहिजे. फंडामेंटल म्हणतो, बेसिक प्रश्न. बेसिक जर तुम्हाला परफेक्ट असेल तर 30 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू. 20 आणि 30 किती झाला? 50. आणि 30 प्रश्न हा कन्सेप्ट आधारित, कन्सेप्ट म्हणजे मल्टी लाइनरचा प्रश्न असतो. मग तो तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर पाहिजेच. आणि 20 प्रश्न हा क्रिटिकल अनालिसिसच्या आधारित.
ते आपल्याला बघितल्यानंतर घामच फुटतो, एकदम भीती वाटतं सर, किती अवघड आहे, किती अवघड आहे. आणि त्यांचं काय असं माहिती आहे सर, क्वेश्चन पेपर सेटमध्ये एक 7-8 प्रश्न झाला की एक अवघड प्रश्न तिथं तो सेट केलेला असतात. विद्यार्थ्यांना टेन्शन देण्यासाठीच त्यांचा उद्देश असतो, स्पीड ब्रेकअप व्हायला पाहिजे विद्यार्थी, म्हणजे तो विचार करण्यासाठी त्याला प्रवृत्त करतात. हो, मग तो विद्यार्थी तिचा विचार करत तिथं थांबतो. अवघड आलं ना तो स्किप करा तो प्रश्न, गो टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर तुम्ही एवढं स्पीड रिडिंग करा क्वेश्चन, फक्त सुरुवातीला 1 लाइनर क्वेश्चन बघा जायचं. पहिला प्रश्न ते 100वा प्रश्नापर्यंत फास्ट रिडिंग करा तुम्ही. आणि मॅक्झिमम काय सर अपेक्षित 100 प्रश्नापैकी 50 ते 55 ज्या विद्यार्थी बरोबर सोडवतो, म्हणजे ज्यांचं उत्तर बरोबर येतात 50 ते 55, तो 100% नेट सेट पास होतोच. ते टॉपर असतो सर. तुम्ही काय 100% अपेक्षा ठेवूच नका, कारण 20% प्रश्न सर खूप अवघड असतात. मी असे म्हणेन की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना तो येत नाही, कारण ते खूप क्रिटिकल प्रश्न असतात. मग तुम्ही कशाला त्याच्याकडे बघताय? तुम्ही सोपे, आपल्याला मॅच जिंकायचं आहे, रिझल्ट महत्वाचा आहे. मग मॅच जिंकण्यासाठी काय आवश्यकता आहे ते करा. नाही आपण त्याच्यामध्ये शंचूर मारतो का नाही, शंचूर महत्व नाही, मॅच जिंकतो का, परीक्षा पास होतो का, किती आपल्याला प्रश्न येतील, हे कॅल्क्युलेटेडने स्टडी केला तर मी 24, सगळ्यांना म्हणतात 24 परीक्षा पास झालेले खूप प्रचंड विद्वान आहे. आम्ही काय विद्वान माणसं नाही, एकदम कॉमन कन्सेप्ट मला माहिती आहे. म्हणून मी प्रत्येक एक्झाममध्ये मिनिमम रेंज काय आहे हे अपेक्षित ठेवून मी परीक्षा पास झालो सर. एकदा असं झालं, मिनिमम रेंज थोडाच अभ्यास केलेला माणूस 2015च्या सेट एक्झाममध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मला 270 मार्क, 350 पैकी मी 1 नंबर आलो. मला मार्क कुठून मिळाला सांगा? म्हणजे 1 नंबर सुद्धा तुम्ही येऊ शकता जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल. त्यावेळी क्रिटिकल प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मेहनत करा, योग्य मेहनत करा. म्हणजे प्रॉपर वेने जाणं महत्त्वाचं आहे. 100% सर. खरं तर आता सर या पार्श्वभूमीवरती आता काही दिवसानंतर या ठिकाणी सेट परीक्षा येऊ घातलेली आहे. तर सेट परीक्षेच्या अनुषंगाने आता जे काही कॅन्डिडेट आहेत, एस्पिरंट्स आहेत आमच्यासारखे, तर त्यांनी कशा पद्धतीने आता म्हणजे या दिवसाचं नियोजन करायला पाहिजे एकंदरीत? सुमित काही थोडे दिवस राहिले आणि हे थोडे दिवस खूप महत्वाचे आहे ना. मॅच जिंकताना शेवटचे 2-3 ओव्हरच खूप पॉवर प्ले ज्याला आपण म्हणतो. कारण इथं आपण सायकोलॉजिकल जो व्यवस्थित स्ट्रॉंग असतो त्यांनाच रिझल्ट भेटतो सर. परीक्षेत जसं जसं जवळ येईल तसं आपल्याला टेन्शन येतो. म्हणजे तुम्ही मेंटली अगोदर स्ट्रॉंग बना. आता पेपर जसं येऊ दे ना, 27 डिसेंबरला अजून 20 दिवस आहे. मग 20 दिवसात मला नेमकं आता काय करायचं? तर 20 दिवसात आता आपल्याला एकूण 20 घटक आहे. मग 20 घटक आपल्या सिलेबस तुमच्या हातात घ्या सर. तुमच्या हातात सिलेबस कंपल्सरी पाहिजे आणि क्वेश्चन पेपर, मागील सगळं क्वेश्चन पेपर एकत्रित घ्या. 20 दिवसात मॅक्झिमम तुम्ही काय करा, सोपे घटक कोणकोणते आहेत, सिंपल घटक आणि सोपे घटक, ते घटकचं आता कसं एवढं दिवस केलेलं, एवढं दिवस अभ्यास केलेले, ते खरं तर हा रिव्हिजनचा पिरियड असतो सर. ह्या 20 दिवस रिव्हिजनचा पिरियड आहे सर. रिव्हिजन जो व्यवस्थित रिव्हिजन करतो त्यांनाच चांगला रिझल्ट भेटत असतात. तुम्ही आता सुरुवात करायचं म्हटलं तर अवघड होईल. आता काही नवीन पण विद्यार्थी आहे, मला सर मी काय केलं नाही तरी सुद्धा मला पास व्हायचं आहे. खरं तर हे प्लॅटफॉर्म आहे त्यांना सांगण्यासाठी, तरी सुद्धा प्रयत्न करा. परंतु सर कसं, पास झाल्यानंतर पास होणं आणि न होणं तो वेगळा आहे. जरी तुम्ही 20 दिवस अभ्यास करून पास झाला तरी तुम्हाला तेवढं अभ्यासाची सॅटिस्फॅक्शन महत्व नाही. म्हणून नॉलेज घेऊन पास झाला. आणि कसं थोडं वेगळं आहे ना, नेगेटिव्ह सिस्टीम एक नाही, नेगेटिव्ह सिस्टीम नाही. काही न येणाऱ्या प्रश्नांचं आपण टिक केलो तर पास झालो तर ठीक आहे, असू द्या, पास झालं तर चांगलं आहे. नंतर तुम्ही त्या कन्सेप्ट व्यवस्थित अभ्यास करून घ्या. परंतु आता 20 दिवसात तुम्ही सोपे घटक रिव्हिजन करा. तुम्ही स्वतः काढलेले नोट्स रिव्हिजन करा. 10 घटकामध्ये पेपर 1 कडे जास्त फोकस करा. पेपर 2 मध्ये आतापर्यंत प्रश्न कसे कसे विचारले ते एकदा बघून घ्या आणि रिव्हिजन जास्त करा. आणि ह्या 20 दिवसामध्ये मॅक्झिमम फोकस्ड स्टडी तुमचा पाहिजे. कारण दुसरं काही तुम्ही काम करू, इम्पॉर्टंट जे आहे ते बघा. आणि कट ऑफ काय आहे प्रिव्हियस क्वेश्चन, त्या कट ऑफच्या आधारे तुमचा हे करा, प्रयत्न करा.
आणि डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटेल सर. हो, हो. काय अडचण नाही सर. आणि टेन्शन घेऊ नका. मुळात काय आहे, टेन्शन म्हणजे येतं मानसिक संतुलन तरी दोन व्यवस्थित दोन राहिलं. प्रकारचे टेन्शन हा. आहे. एक भरपूर अभ्यास केलेला विद्यार्थी पण Burden टेन्शन तो होतो एक burden हा. वेगळाच आहे. आणि ज्यांचा अभ्यास नाही त्यांना झालं. पण ते वेगळं टेन्शन असतं. हा. म्हणजे दोघांनीही मानसिक संतुलन काय असलं तरी पेपर बघा, क्वेश्चन पेपर मध्ये ऑलरेडी ते क्वेश्चन आता सेट आहे. हो हो तुम्ही टेन्शन आलं काही काय- प्रश्न काय काय फरक पडला? किती केलं तरी ते काय येणार नाही. काही हो, प्रश्न काही प्रश्न ते कॉमन मध्ये. आणि काय झालं नितीन सर, मी जेव्हा वेगवेगळ्या राज्यात गेलो बघा, त्यावेळी दुसरे विद्यार्थ्याला न येणारे प्रश्न मला येत होते. मी महाराष्ट्रात 1 नंबर का आलो होतं, मी वेगवेगळ्या राज्यात परीक्षा देऊन जेव्हा मी महाराष्ट्राची सेट दिलो, त्यावेळी प्रत्येक राज्यातील काही प्रश्न इथं महाराष्ट्राच्या सेटमध्ये ऑलरेडी जे पाहुणे मला तिथे भेटलेले इथं ह्या क्वेश्चन पेपरमध्ये भेटल्यामुळे ना काही प्रश्न मला ते सहज मी सॉल्व्ह केलो सर. बरं बरं म्हणून प्रश्नपत्रिका व्यवस्थित अनालिसिस करा आणि कॉन्फिडन्स ठेवा. आणि सर काय होतं, जसं जसं पेपर जवळ येईल, क्वेश्चन पेपर हे नको, पेपर सॉल्व्ह करत असताना सुद्धा तुम्हाला तुमचं मेंटॅलिटी खूप समाधानाने, कारण प्रश्न हातात आल्यानंतर रिॲक्ट होऊ नका. कॉमनने ते प्रश्न बघा आणि इझी असलेले प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत जावा सर. हो, खूपच चांगली माहिती आपण या ठिकाणी देत नाही, नाही, आहे तसं. सर. आणि जाता जाता मला एवढं विचारायचं आहे की काही ट्रिक्स आहेत हां. ज्याच्यामुळे हे सोपं होईल असं हा प्रवास, नाही असं काय आहे? नाही 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 बघा, तुम्हाला जो परफेक्ट अभ्यास केलेला असतो त्याला त्याच्याकडे नंतरच trick तो ट्रिक असतो. हा. आता मी डायरेक्ट एक ट्रिक मी सांगितलं, हा. ते माझं ट्रिक तुम्हाला कसं उपयोग होईल, ते ट्रिक कसं असतं माहिती आहे का सर, तुमचा अभ्यास झाल्यानंतर तो ट्रिक तुम्हाला बरोबर वापर होत असेल. बरं. आणि जर मी एखादा ट्रिक सांगितलं आणि परत मला 2-3 लोक आता म्हणायला लागले तू ट्रिकवर सगळं पास झालं बरं. बोलणारे बोलत असतात सर, हा तू असं केलं तसं केलं. शेवटी ट्रिक्स म्हणाल काय तर मी अभ्यासाचे ट्रिक्स काय सांगतो, सोपं घटक फोकस करा, क्वेश्चन पेपर थोडं अनालिसिस करा आणि थोडं करंट अफेअर्स, जे काय करंट अफेअर्सचं ज्या काय प्रश्न नाही, आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. आणि क्वेश्चन पेपरमध्ये येणारे प्रश्न अगोदर सॉल्व्ह करा सर. आणि न येणारे प्रश्न तसंच सोडून न येता, काही प्रश्न हो, असतात असतात. डिफिकल्ट, खूप डिफिकल्ट असतात, ते तसंच सोडू नका. तुम्हाला उत्तर जवळ येण्यासारखा प्रयत्न करा. म्हणजे एलिमिनेट पद्धत. 4 ऑप्शन मध्ये एक ऑप्शन चुकीचं कोणतं आहे तुम्हाला लक्षात असतो सर, बरोबर कोणतं हे माहिती नाही, चुकीचं कोणतं आहे तुम्हाला लक्षात असतो, ते ऑप्शन कट करून उत्तर जवळ येण्यासारखा प्रयत्न करा. आणि त्यानंतर ABCDचा एक सिरीज असतो, तुम्ही किती राऊंड केलेले तेही थोडं चेक करा. आपापल्या पद्धतीने ट्रिक्स आपण त्या ठरवतो. तुम्ही करा, बॅलन्स्ड प्रमाणे तुम्ही क्वेश्चन पेपर हे करा. आणि ट्रिक्स काय होतं, मी मॅक्झिमम सगळ्या राज्यात अभ्यास केल्यामुळं मी एक सेट अभ्यास करत असताना त्या राज्यातील मी अभ्यास करत होतो. बरं. 20%. कर्नाटक म्हटल्यानंतर कर्नाटक रिलेटेड काय थोडा अभ्यास, आंध्र म्हटलं तर आंध्राचे थोडा अभ्यास, असे ट्रिक्स. म्हणजे ट्रिक्स म्हटल्यामध्ये शेवटी आता सचिन तेंडुलकर सरांकडे एवढं ट्रिक्स आहे क्रिकेट खेळत असताना, त्यांचं सगळं ट्रिक्स त्यांच्या मुलांना किती सांगितलं तरी ते येईना झालं. सुनील गावस्कर ग्रेट बॅट्समन झाला होता, लिटल मास्टर. मग त्यांचं सगळं ट्रिक्स मुलांना सांगितलं तरी त्यांना आलं नाही. कसं असतं माहितीये का, प्रत्येकाचं वेगळं वेगळं. म्हणून तुम्ही हार्ड वर्क करा, एकदा रिझल्ट. देयर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्ड. येस 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 सर. थोडं उशिरा जरी झाला तरी काय अडचण नाही, परंतु पॉझिटिव्हने तुम्ही प्रयत्न करा. आणि पहिल्यांदा जेव्हा मी नेट दिलो सर, 10 वर्षानंतर मी नेट दिलो, पहिल्या पेपरला 32 मार्क मिळाले. आणि नंतर 2000 म्हणजे आता 2015 सेट एक्झाम मध्ये मी जेव्हा महाराष्ट्रात सेट एक्झाम मध्ये 80 मार्क मला मिळाले आणि जम्मू काश्मीरला 92. मग काय एवढा मार्क ग्रोथ झाला सर, तुमचं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस म्हटलं तरी करेक्ट प्रॅक्टिस. हा सर, उगा प्रॅक्टिस म्हटलं तर नाही, योग्य प्रॅक्टिस तुमचं पाहिजे. आता मला वाटतं तुम्ही याच्यावरती सुद्धा तुमचे काही स्वतःचे नोट्स जे आहेत किंवा पुस्तकं आहेत, ते पुस्तकाचं तुम्ही प्रकाशन केलेलं आहे. हो सर. ते जर तुमच्याकडे असतील तर मला आणलं होतं सर. आहेत. हो, माझं नोट्स म्हणजे 100% यश तुम्हाला मिळवून देतात अशातला भाग नाही. तुम्हाला यशापर्यंत एक रोडमॅप 100% मिळतील बघा. रोडमॅप आपण म्हणतो, यशापर्यंत तुम्ही जाऊ शकेल का, तर मी मार्केटमधलं वेगवेगळं पुस्तक, वेगवेगळं वेबसाईट, वेगवेगळं न्यूजपेपर, मॅगझिन हे सगळं एकत्रित करून, आता इंडिया इयरबुक म्हणा, कुरुक्षेत्र म्हणा, योजना, लोकराज्य, लोकसत्ता न्यूजपेपर, सगळ्यांचा अभ्यास करून वेगवेगळे वेबसाईट, आणि त्यानंतर मार्केटमधलं सगळ्यांचं पुस्तक वाचन करून, रेफरन्स पुस्तक, विश्वकोश, ज्ञानकोश, हे सगळं पुस्तक वाचन करून मी काय केलं सर, मिनिमम एवढं अपेक्षित आहे की ह्या विद्यार्थ्यांनी एवढं तरी यायला पाहिजे. तेवढं जरी माझं नोट्स त्यांनी केला
अभ्यास जर केला तर 100% फंडामेंटल त्याचा कन्सेप्ट क्लिअर होतो सर. बरं. आणि त्यानंतर त्याच्या आधारे त्याने थोडं अभ्यास केला तर ते यश 100% होईल सर. सर तुम्ही विद्यार्थ्यांना मदत व्हावी किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही नोट्स तुम्ही तयार केलेला आहे किंवा काही पुस्तकं आहेत, हो सर. त्या पुस्तकांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सर जेव्हा मी 8 वर्षे नेट सेट अभ्यास करत सुरुवातीला जेव्हा अभ्यास केलो बरं. त्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर जे मी स्वतःची नोट्स काढत होतो सर, बरं. स्वतःची नोट्स काढल्यानंतर आहे ना मला मग तोच मी पुस्तकमध्ये मी कन्वर्ट केलो हां, सर, हां. की जेणेकरून मुलांना एक योग्य दिशा भेटावं म्हणून. तुम्हाला माझ्या नोट्स एक कॉन्फिडन्स बिल्डअप करतील सर, एक फंडामेंटल नॉलेज देतील. त्याच्याबरोबर ह्याच्या सहाय्याने म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःही करा. बरं. तुमच्या स्वतःची नोट्स स्वतःचा अभ्यास असेल तर का? स्वतःच पाहिजे, फक्त त्या तुम्हाला सप्लिमेंटरी म्हणून हो, हो. सप्लिमेंटरी हा वापर म्हणजे आपला हा जो प्रवास सुखकर करण्यासाठी हा एक तुम्हाला एक हेल्प होतील या, सर, एक easy इझी करण्यासाठी. मेथड होतील हो, सर, होईल म्हणून एक अपेक्षित आहे. आणि काय व्हायला गेलं आता मॅक्झिमम वेगवेगळ्या राज्यात सर हो. माझ्या पुस्तकातील प्रश्न यायला लागले सर हम्म. क्वेश्चन पेपरमध्ये. तर काय यायला गेलं तर मी वेगवेगळ्या राज्यात परीक्षा दिल्यानंतर मला काही कन्सेप्ट प्रश्न रिपीट येत नाही सुमित सर. मी approach तुम्ही catch up केलाय. रिपीट येतातच, कन्सेप्ट रिपीट येतात. म्हणून मी काय केलं, इंग्लिश लिटरेचरमध्ये 2 पुस्तक लिहिलो सर. ऑब्जेक्टिव्ह टाईप हे 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईप पुस्तक आहे सर. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण ब्रिटिश लिटरेचर संबंधित प्रश्न आहेत. आणि ह्या पुस्तकमध्ये अपार्ट फ्रॉम ब्रिटिश लिटरेचर अमेरिकन, इंडियन, आफ्रिकन ह्या लिटरेचरचे 10,000 प्रश्न म्हणजे 5,000 प्रश्न. हे मिनिमम तुम्हाला ह्या 10,000 प्रश्न यायला पाहिजे. ऑप्शन सहित यायला पाहिजे. ऑप्शन सहित अभ्यास केला तर 40,000. ह्या 40,000 2015च्या सेट एक्झाम मध्ये पूर्ण तोंडपाठ होते सर हे पुस्तक. बापरे. 40,000. आणि पेपर 1 साठी मी 2 पुस्तक लिहिलो सर. एक इंग्लिश मीडियम मध्ये जे नोट्स आहेत प्रत्येक युनिट आधारित मी प्रश्न लिहिलो, त्या प्रश्नांचं उत्तर लिहिलो. आणि त्यानंतर युनिट वाईज सगळं कन्सेप्ट अनालिसिस केलो. आता टीचिंग म्हटलं तर त्याचं डेफिनेशन, कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर त्याचं डेफिनेशन आणि प्रत्येक लेखकांचे डेफिनेशन. आता कॉम्युनिकेशन म्हटलं तर पुन्हा कॉम्युनिकेशनचे डेफिनेशन काय, ते व्यवस्थित मी नोट्स मध्ये दिलेलं आहे सर. माझं नोट्स आता सोपं पद्धत म्हणजे नाव फूड इज रेडी. एक चांगलं फूड रेडी आहे सर. व्यवस्थित तुम्ही जेवण केलं तरी तुम्ही पास होऊ शकता. वेल प्रिपेअर्ड फूड इज रेडी. येस. आणि एक विश्वास ठेवून नोट्स तुम्ही रिडिंग करा. ह्याच्या आधारे तुम्ही स्वतःचे नोट्स काढा सर. आता हा इंग्लिश मीडियम मध्ये मी 2 पुस्तक लिहिलं होतं सर. आणि हेच पुस्तक मी काय केलं महाराष्ट्र विद्यार्थीसाठी, जरी मला मराठी व्यवस्थित येत नाही तरी सुद्धा मी मराठीमध्ये सगळं नोट्स मी आता तयार करून मराठी मीडियम मध्ये एक पुस्तक काढलो सर. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी, कर्नाटकच्या विद्यार्थ्यासाठी कन्नड मध्ये मी पुस्तक काढलो सर. खूपच चांगलं. हा. आणि तो इंग्लिश मीडियमचं मी ट्रान्सलेशन केलं सर. आणि पुणे विद्यापीठातील एक प्राध्यापक सर मला सपोर्ट केले सर. ते मराठीमध्ये व्यवस्थित एडिट करून दिलेत. आणि संगमेश्वर कॉलेज आपले दयानंद कॉलेज मधले कोळेकर सर मला मार्गदर्शन केलेलं आहे सर. आणि खूप छान माझ्या पुस्तक मधलं प्रश्न यायला लागले. मुलांना एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि शेवटी कसं आहे, पास झालेल्या विद्यार्थ्यांचं पुस्तक नोट्स वाचन केल्यानंतर एक वेगळं काय जादू आहे कसं वाटायला लागतं. तर जादू वगैरे काही नाही सर. हार्ड वर्काची, मेहनताची. आणि देशातील सगळं विद्यापीठातील जाऊन तिथलं मटेरियल कलेक्ट करून तिथं अभ्यास करून त्याच्यातील योग्य नोट्स मी मुलांना देण्याचं एक काम करीत आहे. असे काही जे विद्यार्थी आहेत त्यांना स्वतःचं नोट्स काढता आलेलं नाहीये किंवा काही कारण काढलं पाहिजे पण त्यांना जर त्यांना जर वाटत असेल की मला थोडंसं मटेरियल्स मिळावं किंवा नोट्स त्या संदर्भातले मिळावे, तर तुमचे हे जे काही नोट्स आहेत, पुस्तक आहेत, मराठी मीडियम मध्ये आहे, इंग्लिश मीडियम मध्ये आहे सर. माझ्या नोट्स बरोबर मी इतर विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचे नोट्स मी कलेक्ट केलं होतं सर. ते त्यांना एक गाईडलाईन मिळतील बघा सर. माझंच नोट 100% येतात असं नाही सर. बरं मला सांगा सर, जर त्यांना नोट्स हवेच असतील तर संपर्क त्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे? तुम्हाला तुमचा नंबर काय आहे? हो, माझा मोबाईल नंबर. मी अक्कलकोट, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये एक तिथंच शिवपुरी म्हणून आहे, तिथं माझं दुकान आहे पुस्तक. आमचं एक दुकान आहे सर. किंवा तिथे एक आमचे एक सर पण राहतात. किंवा माझा नंबर देतो सर. मी वैयक्तिक नंबर देतो. नंबर सांगा सर. माझा नंबर आहे सर, तो व्हॉट्सअप नंबरही तेच आहे आणि कॉलिंग पण तेच वापर करतो. 7397847907. पुन्हा एकदा सांगतो, 7397847907. 7397947907 हे माझं मोबाईल नंबर आहे सर. ते संपर्क साधू द्या. त्यांना एक कॉन्फिडन्स बिल्डअप
करू सर, हे एक सेवा आहे म्हणून करत आहे. हो. आणि सर खूप खूप त्रास झाला हो सर, शाळेची ड्युटी करत आणि आर्थिक परिस्थिती तर खूप दररोज माझं वडील माझे बायको दररोज फक्त ते पैसा तू हे खर्च केला ते खर्च केला म्हणतात. आणि त्यांना काही लोकांना फक्त आई वडील बायकोला फक्त पैसा पाहिजे म्हणतात. आज ना उद्या येईल ना तो डिस्ले सरांना 7 कोटी रुपये आल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्यांना देतात. काय महान व्यक्ती असे. आंबेडकर सर काय केलंय, APJ अब्दुल कलाम सर काय केलंय, हे मी घरी बोललो ना तू गेलाय म्हणतात. प्रॅक्टिकल आहे म्हणजे प्रत्येकाचा थोडासा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. आणि तर मला वाटतं तुम्ही काहीतरी आणलेलं आहे ते दाखवलं तर म्हणजे बरं. काय सर, मी आत्ताच आज विद्यापीठात माझं काम होतं सर. बरं. मी हे सर्टिफिकेट मी ते घेऊन गेलो होतो. मी सहज येताना मी ते तुम्हाला हे जम्मू काश्मीरचे सेट सर. बरं सर जम्मूला ना मी जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्या दिवशी आणि उद्या पेपर आहे. आज मी विमानाने प्रवास करून जम्मू बरं, आता काय काश्मीर सेट करा एक्झाम. कॅमेऱ्याकडे बघून हां आता हे कुठलं सर्टिफिकेट आहे याची म्हणजे माहिती सांगा असं प्रत्येकाचं. ओके. हां नमस्कार. सहज मी सर्टिफिकेट पण आणलं होतं आणि पहिलंच सर्टिफिकेट आहे जम्मू काश्मीर. मी जम्मू काश्मीरला इथून विमानाने मी गेलो होतो सर. आणि विमानात जाण्याचा उद्देश की 100% मी परीक्षा जाऊन मी परीक्षा पास होणार आहे म्हणून मी खर्च केलं होतं. जम्मू काश्मीरचे आहे हे UGCचे नेट एक्झाम सर्टिफिकेट आहे सर. त्यानंतर गुजरात सेट एक्झाम आहे सर. त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सेट एक्झाम आहे सर. त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम हे 7 राज्य मिळून आसाम सेट एक्झाम घेतात. त्याच्यामध्ये परीक्षा. त्यानंतर CBSEचा नेट म्हणजे नेटमध्ये अगोदर UGC नेट, त्यानंतर CBSE नेट, त्यानंतर हा कर्नाटकमधला सेट एक्झाम, त्यानंतर आंध्राची सेट एक्झाम, त्यानंतर गुजरातची पुन्हा एकदा मी दिलं होतं सर. त्यानंतर कर्नाटकमध्ये लिंग्विस्टिकमध्ये सुद्धा मी पास झालेलं सर, कारण तो इंग्लिश लिटरेचर माझ्या संबंधित आहे. तेलंगणाचे सेट एक्झाम पास झाला सर. कर्नाटकचे पुन्हा एकदा पास झाला होतो. कर्नाटकची विमेन स्टडीमध्ये पास झाला होतो. आंध्राची सेट एक्झाम आहे सर. आणि जम्मू काश्मीर हे प्रोव्हिजनल आहे सर. आणि तमिळनाडू सेट एक्झाम सर. अहो सर तमिळनाडू म्हटल्यानंतर ना जेव्हा मी तमिळनाडू गेलो होतो एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सर्व विद्यार्थी माझ्याकडे बघत होते. वाव व्हॉट अ हँडसम मॅन म्हणून. म्हणजे हँडसम कारण तिथं मी खूप सुंदर दिसत होतो. आणि जम्मूला गेल्यानंतर हे कुठलं म्हणजे साऊथ आफ्रिकेवरनं आलाय का केनियावरनं आलात का माणूस तेच म्हणजे बघण्याची दृष्टिकोन तिथं एकदा म्हणजे काळ्या शेवटी काय सर एनी हाऊ तुमचं नॉलेज हा खूप महत्वाचा आहे. कलर डझंट मॅटर, कास्ट डझंट मॅटर, कुठल्या गावचं आहे हे सर्टिफिकेट. त्यानंतर हे केरळाचे आणि पहिल्यांदा मी केरळाचे सेट एक्झाम परीक्षा पास झालो. सुरुवातीच्या 3 नेट मी फेल गेलो सर. 3 नेट आणि 4था परीक्षा मी केरळला जाऊन परीक्षा पास झालो. आणि तो केरळामध्ये तर ज्या कॉलेजमध्ये मी गेलो होतो परीक्षा देण्यासाठी तो वाटला तो युनिव्हर्सिटी आहे का असं वाटत होता सर. तिथला तो पिऊनला विचारलो सर मेरा नंबर कहा आहे सर, टॉक इन इंग्लिश म्हणाला तो पिऊन मला इंग्रजीमध्ये बोलतो. तर किती तिथं एज्युकेशन खूप फॉरवर्ड आहे सर. आणि हे आसामचे आहे सर ते प्रोव्हिजनल. आणि TET म्हणून टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मी ऑलरेडी नोकरीला आहे सर, गरज नाही तरी सुद्धा बघावं म्हणून मी परीक्षा दिलो. आणि TETचा पण मी परीक्षा पास झालो सर. महाराष्ट्राची TET आहे सर. त्यानंतर एक कर्नाटकची TET. मी कन्नड मीडियम आहे ना, सहज तिथं जाऊन बसलो. विषय ज्ञान असेल सर, एकदा तुम्ही परफेक्ट जर तुमचा प्रॅक्टिस असेल कुठल्याही ग्राउंडवर तुम्ही शंचूर मारू शकता. तेंडुलकर सर इंडिया कुठल्या प्रत्येक ग्राउंडवरती त्यांचे शंचूर आहे का ग्राउंड बघून त्यांनी काढलं नाही. आणि हे माझं इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव झालेलं सर. एवढं सर्टिफिकेट पास झालेला माणूस म्हणून सर. आणि त्यानंतर हा वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आहे सर. त्यानंतर हा मोस्ट नंबर वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आहे सर. माझं एकूण 9 वेगवेगळ्या पुस्तक माझं नाव नोंदणी झालेलं आहे. युनिक वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे सर. त्यानंतर हा इंग्लंडने दिलेला ऑफिशियल वर्ल्ड रेकॉर्ड आहे सर. रेकॉर्ड होल्डर तुम्ही आता माझं नावाने जरी वेबसाईटवर पाहिलं तर माझं सर्टिफिकेट माझं नाव सगळं इंग्लंडचं ऑफिशियल युनायटेड किंगडम याच्यामध्ये आहे सर. त्यानंतर हे आपलं सोलापूर विद्यापीठाला MA झालेलं आहे. आणि हा माझा 12वीचा म्हणजे 36% त्यावेळी मी घेतलेलं होतं सर. आणि ते नंतर आहे असे सर्टिफिकेट्स आहे अजून. खूपच चांगली माहिती तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे सर. तुमचा हा प्रवास एकंदरीत खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जे काही विद्यार्थी आहेत नेटसेट एक्झामिनेशन जे देणार आहेत विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी तुमचं हे मार्गदर्शन खरंच एक दिशा ठरणारं असं असेल. तेव्हा तुम्ही इथे आलात. मी अस्मिता विजन परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच. मी तुम्हाला धन्यवाद देतो सर, कारण मला
माझं अनुभव विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक संधी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अस्मिता गायकवाड ताईंना मनापासून मी धन्यवाद देतो. ताई खूप धन्यवाद आणि आपलं चॅनल खूप असेच उत्तर यशस्वी होत जाओ. आणि सुमित सर तुम्हालाही मनापासून खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू नमस्कार सर.